निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवली ही लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। सध्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध ठिकाणी जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहे। यामध्ये सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक आता आदित्य ठाकरे लढवण्याची शक्यता। या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याशी। सुनील, ज्या प्रकारे आपण पाहतोय की आदित्य ठाकरे आता कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, म्हणजेच श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना पाहायला मिळू शकतो का भविष्यात? फोन घेतोय सुनील, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आपण सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। लोकसभा निवडणुकी संदर्भात सध्या मविवामध्ये सुद्धा जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि या दृष्टीने सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक लढण्याची ही शक्यता आहे। याचाच अर्थ श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना आता कल्याण डोंबिवलीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता वर्तवली जाते। खरं तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अनेकदा आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिलेले आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे जाऊयात। सुनील, सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय की आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते, म्हणजेच भविष्यात आता आपल्याला श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना पाहायला मिळू शकतो का? काही कारणाने सुनील यांच्याशी आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये। तर साम टीव्हीवर सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीची लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना पाहायला मिळतोय का हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातनं सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचंही म्हटलं होतं। तर सुनील काळे यांच्याशी पुन्हा एकदा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सुनील, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना पाहायला मिळू शकतो का? निश्चितच आपण बघतोय की कारण की ज्या पद्धतीनं शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी फोडून वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्याचबरोबर शिवसेना सुद्धा त्यांच्याकडे चिन्ह गेलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून आता चाचपणी सुरू झालेली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत त्यांच्या विरोधात आव्हान देण्याचं आणि जी माहिती मिळते त्यानुसार या संदर्भात कल्याण लोकसभेतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते उमेदवार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आव्हान द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी साम टीव्हीवर पाहतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये आदित्य ठाकरे हे लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। जर असं झालं तर श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो।